E6 टीव्हीच्या स्पेशल स्टोरी मध्ये मी अमिता तुम्हा सर्वांचा स्वागत करते। बिलोली शहरातील व तालुक्यातील सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व आपल्या सामाजिक कार्यातून संपूर्ण जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे संतोष कुलकर्णी। संतोष कुलकर्णी यांनी कमी वयातच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। संतोष कुलकर्णी यांनी कमी वयातच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून सन 2007 पासून त्यांनी बिलोली शहराच्या राजकारणाला हळूहळू सुरुवात केली। बिलोली शहरातील नगराध्यक्ष होण्याचा बहुमान संतोष कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मैथिली संतोष कुलकर्णी यांना मिळाला आहे। स्वतःचा समाज अल्प असला तरी संतोष कुलकर्णी यांना सर्व जाती धर्माचा पाठबळ मिळालं हे विशेष। सर्व जाती धर्माच्या पाठबळावर त्यांनी थेट जनतेतून निवडणूक लढवत नगराध्यक्ष पद मिळवले आहे। त्यांनी शहर विकासचे अनेक विकास कामे केली असून नूतन नगरपालिकेसाठी जागा हस्तांतरित करून नगरपालिकेची नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, रस्ते, नाली, पाणी पुरवठा, अतिक्रमित गायरन जागेचे प्रश्न, दिवाबत्ती व नागरिकांचा मूलभूत गरजा यासारखे अनेक कामे केली आहेत। सर्व धर्मीयांच्या धार्मिक सण उत्सवात ते स्वतः सहभागी असतात। गोरगरीब कुटुंबियांना लग्नासाठी, उपचारासाठी वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत, गोरगरीब गरजूंना आर्थिक मदत यासारखे सामाजिक कार्य त्यांच्या हातातून सतत होत असते। गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, उर्स, संदल यासह अनेक महापुरुषांच्या जयंतीत ते सामाजिक बांधिलकी जपत सहभागी होतात। त्यामुळे आज सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत। कोरोनाच्या काळातही त्यांनी गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नदान सारखे सामाजिक उपक्रम राबवत अनेकांना मदत केली। जरी ते राजकारणात सक्रिय असले तरी सर्व जनता त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यामुळे आज घडीला त्यांच्या सोबत दिसत आहे। तर त्यामुळे त्यांचा बदल जनसामान्य गोरगरीब जनता व त्यांच्या हितचिंतकांमध्ये संतोष दिसत आहे। तर त्यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। सर्वांच्या अडीअडचणीच्या काळात ते कामाला पडत असल्याने कुलकर्णी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे। त्यांचे सर्व राजकीय व्यक्तीसोबत चांगले हितसंबंध असल्याने जनतेचे कामे व विकास कामे करण्यास काहीही अडचण येत नाही। अशा सर्व जाती धर्मास सोबत घेऊन चालणाऱ्या व राजकारणात असूनही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वास पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून निवडण्याची संधी थेट जनतेला मिळाली आहे। सर्वांच्या अडीअडचणीच्या काळात ते कामाला पडत असल्याने कुलकर्णी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे। त्यांचे सर्व राजकीय व्यक्तीसोबत चांगले हितसंबंध असल्याने जनतेचे कामे व विकास कामे करण्यास काहीही अडचण येत नाही। अशा सर्व जाती धर्मास सोबत घेऊन चालणाऱ्या व राजकारणात असूनही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वास पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून निवडण्याची संधी थेट जनतेला मिळाली आहे। त्यामुळे विश्वास जुना, संतोष पुन्हा हे वाक्य जनतेतून एकवेळास मिळत आहे। तर ही होती आजची E6 टीव्हीची स्पेशल स्टोरी। पुन्हा नेक्स्ट स्टोरी मध्ये भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 टीव्ही मराठी।